जे अशोक चक्र आहे ते आज आपल्या नोटेवरती आहे. भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता आणि तो सोन्याचा धूर सम्राट अशोकाच्या काळात निघत होता. विकसित भारताची जी ब्लूप्रिंट आहे ती ब्लूप्रिंट सम्राट अशोकांनी एस्टॅब्लिश केलेली आहे. जय भारत, मी सोनाली. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूया आजच्या घडामोडी. ज्याच्या नावावर देशाचा सातबारा तोच सम्राट अशोक आज सरकार दरबारी दुर्लक्षित आहे. एवढेच नाही तर मालधक्का परिसरामध्ये असलेला सम्राट अशोक चौक, तिथे जो अशोक स्तंभ आहे तो स्तंभ सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा धुळखाट पडलेला आम्हाला बघायला मिळालेला आहे. सम्राट अशोक सेनेच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. पाहूया ही जयंती साजरी करताना काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया. बिहार सरकारने सम्राट अशोकाच्या जयंतीची सार्वजनिक सुट्टी आणि ते राष्ट्रीय सण म्हणून डिक्लेअर केलं. त्याच्यानंतर भारतभरामध्ये ठिकठिकाणी इव्हन महाराष्ट्रामध्ये पण आपल्या सर्वांची ही मागणी आहे की सम्राट अशोकाची जयंती आपण शासकीय स्तरावर आपण साजरी केली पाहिजे. आणि मग ही साजरी करत असताना त्याचं हे ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन आपल्या मार्फत आपण ते करतो. आपण तो अभ्यास केला पाहिजे आणि ते हे जे काय भारताला घडवणारा हा जो बायोडेटा जो सम्राट अशोकांनी घडवलेला आहे तर याचा अध्ययन आणि अभ्यास आपण केला पाहिजे. आणि हा अभ्यासच खऱ्या अर्थाने सम्राट अशोकांना ही मानवंदन आहे. आणि हे सांगत असताना आपल्याला बाबासाहेबांचं साहित्य आपण एक मार्गदर्शक पडू शकतं की त्याच्याद्वारे जर आपण पाहिलं तर सम्राट अशोकाचं कार्य हे भारताचा बायोडेटा किंवा भारताचा सातबारा ज्याला आपण एक प्रकारे म्हणू, याच्यामध्ये सम्राट अशोकाचं काय कार्य आहे हे आपल्याला कळतं की आज भारत हा बृहत्तर भारत किंवा ग्रेटर इंडिया म्हणून जो ओळखला जातो, भारत जो पूर्ण अफगाणिस्तान पासून ते श्रीलंका किंवा म्यानमार, बर्मा या ठिकाणी पर्यंत जो पसरलेला आहे, एवढा जो मोठा बृहत्तर भारत आहे, याचं निव्वळ योगदान हे सगळं त्याचं क्रेडिट हे सम्राट अशोकांचं आहे. आणि सम्राट अशोकांनी ज्या पद्धतीने धम्माच्या प्रसार प्रचारासाठी काम केलं, त्याच्यामध्ये लेण्या स्थापन केल्या, स्तूप स्थापन केले, बौद्ध विहार स्थापन केली, ठिकठिकाणी शिलालेख स्थापन केले, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी समाज उपयोगी किंवा विकसित भारत ज्याला आपण म्हणतो की त्या विकसित भारताची जी ब्लूप्रिंट आहे ती ब्लूप्रिंट सम्राट अशोकांनी एस्टॅब्लिश केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सम्राट अशोकांचे विचार आणि धम्माचे विचार हे संविधानामध्ये वृद्धिंगत केलेले आहेत. आणि त्या संविधानाप्रमाणे आपण आपलं कार्य आणि आपण दैनंदिन जगणं आपण हे करत असतो. संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत की आपण कशा पद्धतीने आपण सामाजिक जीवन जगलं पाहिजे. आणि याचा मूर्तिमंत सरनामा हा सम्राट अशोकाने आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण हे अभ्यास करून आपण सम्राट अशोकाला ही मानवंदना दिली पाहिजे. देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, परंतु सम्राट ही पदवी फक्त सम्राट अशोकाला मिळालेली. त्याच्याशिवाय सम्राट ही पदवी कोणाला मिळालेली. सम्राट अशोकाने जे राज्य केलं त्यांनी राज्याचा विस्तार तर केलाच, परंतु त्यांचं राज्य हे लोकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी लोकांवर कोणत्याही प्रजेवर जनतेवर अन्याय अत्याचार होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेऊन बौद्ध धर्माचा प्रसार केला. बौद्ध धर्माचं पूर्ण आचरण त्यांनी स्वतः केलं. स्वतः करून मग जनतेला करायला भाग पाडलं. आणि त्यामुळं आपल्या देशात जे म्हणतात ना लोक पूर्वीचे की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता आणि तो सोन्याचा धूर सम्राट अशोकाच्या काळात निघत होता. काठीला सोनं बांधून फिरायची मुभा त्यावेळेला होती की त्या काठीला सोनं बांधून जरी तुम्ही हिंडला तर तुमच्या सोन्याला धक्का लागत नव्हता. जिथं जिथं बाबासाहेबांचा कार्यक्रम किंवा सम्राट चक्रवर्तींचा जो कार्यक्रम असेल किंवा बौद्ध धर्माचा ज्यांच्या अंगावरचे ड्रेस आहे त्यांनी संरक्षण म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे गेलं पाहिजे. ज्यांच्या अंगावरती ड्रेस आहे त्याला बघतात लोकांनी काय रुबाब आहे. हा जो रुबाब आहे हा सर्वांना दिसला पाहिजे. फक्त समता सेटिंग करण्याचा ड्रेस घालून घरात न ठेवता अंगावर घालून कार्यक्रमाला हजर राहावं सर्वांनी. की सम्राट अशोक जयंतीला नाही का सुट्टी मिळाली पाहिजे. त्यावेळेस मला इथं म्हणजे हे सुचलं की खरोखर ही सुट्टी मिळाली पाहिजे, कारण हा महान राजा आहे आणि जे सिंह आहे आणि ते जे अशोक चक्र आहे ते आज आपल्या नोटेवरती आहे. म्हणजे हे सरकारने सुद्धा मान्य केलेलं आहे. सरकार जर हे मान्य करतं की नोटेवरती अशोक चक्र आहे आणि सिंह आहे तर सरकारने ह्या गोष्टीची नाही का दखल घ्यावी. या ठिकाणी 2012 पासून
म्हणजे आज 2026 असा हा आमचा 14 वर्षाचा इतिहास आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने सुशोभीकरण व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही, परंतु त्याची मला आज खंत वाटते. आपण या ठिकाणी महानगरपालिकेला सालाबाद प्रमाणे दरवर्षी सम्राट अशोकांची जयंती मालधक्का चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासमोरील असलेला अशोक स्तंभ तिथे जयंती करत असतो. आणि आपण निवेदन दिल्यानंतर देखील सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी झालं नसून आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीने महानगरपालिकेचा निषेध व्यक्त करतो. आणि पुढच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये मला निश्चितच म्हणजे असं वाटतं की महानगरपालिका आता तरी जागे होईल आणि याची दखल घेतील आणि साफसफाई अभियान या स्तंभाच्या ठिकाणी ते स्वतः स्वयंस्फूर्तीने राबवतील असे मी त्यांना विनंती करतो. आणि जागृती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपला सर्वांच्या अनुमते महानगरपालिकेने लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी विनंती करतो.